सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 4 जून 2026. पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. वारसा नोंद करण्याच्या कामासाठी 2,500 रुपयांची लाच स्वीकारताना चसेगाव तालुका कराड येथील तलाठी अर्चना रामचंद्र गावडे एसीबीच्या जाळ्यात. वारस नोंद करण्याच्या कामासाठी 2,500 रुपयांची लाच स्वीकारताना चसेगाव तालुका कराड येथील अतिरिक्त कार्यभार असलेल्या ग्राम महसूल अधिकारी अर्चना रामचंद्र गावडे वय 40 यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या आजीच्या निधनानंतर तिच्या नावावरील चसेगावातील जमिनीच्या वारस नोंदीसाठी तक्रारदाराच्या वडिलांनी 29 जानेवारी 2026 रोजी अर्ज केला होता. या अर्जाचा पाठपुरावा तक्रारदार करत होते. दरम्यान वारस नोंद मंजूर करून 7/12 तक्रारदाराच्या वडिलांचे नाव व चुलतेचे नाव नोंदवण्याचे काम केल्याच्या मोबदल्यात ग्राम महसूल अधिकारी अर्चना गावडे यांनी 2,500 रुपयांची लाच मागितली. तक्रार 2 जून रोजी एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी 2 व 3 जून रोजी करण्यात आली. लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर उदरे सापळा रचण्यात आला. सापळा कारवाई दरम्यान अर्चना गावडे यांनी पंचासमक्ष 2,500 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. झेडपीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. अग्निशमक यंत्रे कालबाह्य. प्रशासनाचा भोंग कारभार चव्हाट्यावर. अग्निशमन यंत्रणा हाताळणीबाबत अधिकारी व कर्मचारी अनभिज्ञ. जिल्ह्याचे मिनीमंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषदेची अग्निशमन यंत्रणा कालबाह्य झाली आहे. आग आटोक्यात आणणाऱ्या सिलेंडरची मुदत संपून येते नव्याने भरण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रशासनाचा भोंग कारभार चव्हाट्यावर आला आहे. आगीपासून बचाव करणारी यंत्रणा नसल्याने जिल्हा परिषद सुरक्षा धोक्यात आली आहे. सातारा जिल्हा परिषदच्या मुख्य इमारतीसह विस्तारित इमारतीमधील प्रत्येक मजल्यावरील मोकळ्या पॅसेजमधील भिंतीला वर्षानुवर्षे फायर एक्सटिंग्विशर लावण्यात आलेले आहेत. परंतु संकट समिती हाताळायचे कसे याची माहिती अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाही. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी अनभिज्ञ असल्याचे चित्र झेडपीत पाहावयास मिळत आहे. सातारा येथील उपवन संरक्षक कार्यालयातील कारभाराविरोधात नागरिकांचा संताप. आंदोलनाचा दिला इशारा. सातारा जिल्ह्याच्या वन विभागाचे मुख्यालय असलेल्या उपवन संरक्षक कार्यालयात नागरिकांना चुकीची वागणूक दिली जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे आणि कपिल राऊत यांनी केला आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तिकुंडे आणि राऊत यांनी दिलेल्या निवेदनानुसार उपवन संरक्षक अमोल सातपुते हे नागरिकांशी उर्मटपणे वागत असून कार्यालयात अनेकदा कार्यालयात उपस्थित नसतात. ते फील्डवर गेल्याचे सांगितले असले तरी हालचाल रजिस्टरमध्ये त्याची नोंद आढळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कार्यालयात वेळेत ओळखपत्र न घालणे अनेक अधिकारी सकाळी 11 कार्यालयात येत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. वन विभागाच्या कथित ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये नाराजी वातावरण निर्माण झाले असून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा महारुद्र तिकुंडे आणि कपिल राऊत यांनी दिला आहे. आंबेनळी अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी. आंबेनळी घाटातील भीषण अपघातातील 8 मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्य निधीतून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा वंचित बहुआघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे निवेदन करण्यात आला आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात हा सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्ते विभागाच्या भोंग कारभाराचा परिपाक आहे. याच मार्गावर यापूर्वी अनेक भीषण अपघात झाले आहेत. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाकडे निर्देश करतात. या अपघातात 8 सुरक्षित युवक मृत्यूमुखी पडले आहेत. घरातील कर्ते मुळे गेल्याने संबंधित कुटुंबाचे झालेले नुकसान भरून निघणारे नाही. तरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून या कुटुंबियांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी चंद्रकांत खंडाईत, आबाजी दानाने, गणेश कारंडे, अनिल वीर, विलास वाघावकर, विजय मोरे, सतीश माने, पिटी कांबळे उपस्थित होते. सातारा जिल्हा परिषद तडीपार मंडळाच्या उपस्थितीत झालेल्या वाढदिवसाचा जिल्हा परिषद अध्यक्ष व सुयांनी खुलासा करावा. सुषमा राजे गोरपडे. सातारा जिल्हा परिषदेतील समाज कल्याण समिती सभापती ऋषीदेव धायकोळे यांच्या केबिनमध्ये तडीपार मंडळाच्या उपस्थितीत वाढदिवस करण्यात आला. असा धक्कादायक प्रकार सुघडीस आला होता. सातारा जिल्हा परिषद तडीपार मंडळाच्या उपस्थितीत झालेल्या वाढदिवसात जिल्हा परिषद अध्यक्ष व सीओ यांनी लवकरात लवकर खुलासा करावा नाहीतर अध्यक्ष व सीओ यांच्या दालनात जाऊन वाढदिवस साजरा करण्याचा इशारा सातारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुषमा राजे गोरपडेंनी दिला आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय कार्यालयात साजऱ्या करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची नियमावली निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. साताऱ्यातील राधिका रोडवरील वाईन शॉप समोर मध्य पिंकुळून युवतीची छेड घडलेल्या प्रकारानंतर साताऱ्यात महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत. सातारा शहरातील राधिका रोडवरील सिटी वाईन शॉपीसमोर मंगळवार रात्री 9:30 सुमारास एका मध्ययुगीन व्यक्तीने युवतीची छेड काढल्याची घटना घडली. या प्रकरणात परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घडलेल्या प्रकारामुळे संबंधित ही भयभीत झाली होती. सिटी वाईन शॉप लगत असलेल्या काही अतिक्रमण टपऱ्यांना अधिकृत मद्यपानासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. येथे मद्याचे ग्लास भरून दिले जात असल्याने उघड्यावर चालता बोलता बिअर बार सुरू असल्याचे चित्र नेहमीच आहे. त्यामुळे या परिसरात वारंवार कायदा सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घडलेल्या प्रकरणानंतर सातारा महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डिजिटल इंडियाचा सातारा एमआयडीसी पोस्ट कार्यालयात फोडला फज्जा.
संगणक युगात सर्व क्षेत्रातील कामकाज संगणीकृत झाले. मात्र तांत्रिक अडचणीमुळे डिजिटल इंडियाचा फज्जा उडत आहे. पोस्ट कार्यालयाचे कामकाज संगणकीकृत तर सर्व व्यवहार ऑनलाईन होत आहेत, परंतु सर्वांचा त्याला फटका बसत आहे. साताऱ्यामध्ये पोस्ट कार्यालयात मंगळवारी नेटवर्क नसल्याने दिवसभराचे कामकाज ठप्प झाले होते. नागरिक व पिगमीसह नियमित पोस्टांच्या ग्राहकांची फरफड झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आधीच गर्दीत नम्राने उदाहरण नागरिक असले असतात, त्यातच कामकाज ठप्प झाल्याने हा सर्वत्र रागा पोस्ट कर्मचारी निघतो. त्यातून वादावादी होते. पोस्टातील कर्मचाऱ्यांना येणाऱ्या नागरिकांना समोरासमोर तोंड द्यावे लागते. बराच वेळा अधिग्रस्त दिव्यांग व ज्येष्ठांना त्रास समजत असला तरी यंत्रणेपुढे कर्मचारी अकबल होतात. त्यामुळे इच्छा असूनही तांत्रिक दूर होईपर्यंत काम पूर्ण करता येत नाही. सातारा अहमदपूर मार्गावर तासगाव येथे भीषण अपघातात महिलेचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. सातारा अहमदपूर मार्गावर तासगाव येथे मंगळवारी मध्यरात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. तासगाव परिसरातील चिरबंदी हॉटेलजवळ ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्तीने वाहनाच्या खाली एका महिला अडकली होती. एक्झिक्युटिव्हने तातडीने बचाव कार्य सुरू केले. सुमारे अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर महिलेला वाहनाकडून बाहेर काढण्यात यश आले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या अपघातात सुनीता धनाजी जाधव व 36 राहणार गुरसाळे यांचा मृत्यू झाला. अमर लतीफ मुलानी वय 33 आणि धनाजी शिवाजी जाधव वय 48 हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर कोरेगावमधील वाघोलीत बिबट्यावरून 6 शेळ्या ठार, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण. कोरेगाव तालुक्यातील वाघोली ते गावठाणापासून अगदी जवळ असलेल्या गोट्यात बिबट्याने हल्ला करून 6 शेळ्या ठार केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक 2 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास उघडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्री सुमारे बिबट्याने गोट्यात प्रवेश करून शेळ्यावर हल्ला केला असावा असे सांगितले जाते. एका रात्री 6 शेळ्यांचा फडशा पडल्याने शेतकरी बोरड्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वाघोली व परिसरात बिबट्याजवळ ओढली चर्चा असून नागरिकांनी वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. तसेच राज्य शेतकरी ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे. वाई शहरातील चित्रड ऑफिस परिसरातील मधु फुटवेअर चप्पल बुटचे दुकान जळून खाक. वाई शहरातील चित्रड ऑफिस परिसरातील गणपती आहे ते बुधवारी पहाटेच्या सुमारास मधु फुटवेअर चप्पल बुट शोरूमला अचानक भीषण आग लागल्याने परिसर एकच खवळ उडाले. आगीमध्ये दुकानातील मोठ्या प्रमाणात माल जळून खाक झाला असून अंदाजे 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चित्रड ऑफिस जवळील मधु फुटवेअर या दुकानासह शेजारील लावपान टपरीला अचानक आग लागली. पहाटेच्या वेळी दूरज्वाळा दिसत परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या दुकानाचे मालक मनोज कुमार चंदेश्वर राम आहेत. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.